चल बाबा चल चल लवकर चल बाबा अरे बाबा ए हट हट कर हट 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 गेले मला नाही घाबरायचं ए कुत्रा 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 घाबरत किती हळ 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 रे म्हाताऱ्या तुम्ही तुला किती वेळा सांगितलं कमी पीठ जा म्हणून मरशील ना एक दिवस तात्या फिकीर नाही रे फिकीर नाही मन भरून जगलोय आजपर्यंत सुख दुःख चांगले वाईट दिवस सगळं बघितलं रे पोरांचा संसार देखील पाहिला आता मी आनंदाने जायला मोकळा बघता त्या आणि माझी वत्सला पण वाट बघत असेल की तिकडे आता हे कोण ए बायको माझी डेंजर भया डेंजर डेंजर भाई तात्या डेंजर नव्हती ती फक्त भयंकर होती भयंकर भयंकर तात्या काही म्हणा रे खूप प्रेम करायची माझ्या घरासाठी माझ्यासाठी लेकरांसाठी खूप झिजली रे तात्या कधी कधी मला तिची आठवण येते रे हा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या बघ मी सगळ्या पण तिची एक इच्छा आजही त्रास देते रे मला कधी कधी कोणती रे कोणती अरे हीच की तिला माझ्या आधी वर जायचं होतं आणि गेली मृत्यू काय कोणाला सांगून येत नाही म्हणा पण तात्या मला आणखी काही दिवस जगायचं होतं रे तिच्या सोबत आणखी काही दिवस बास आता बास चल आपल्याला उशीर झालाय चल बाबा हे तात्या बस अरे आता परत काय रे बस रे ऐक माझी देखील एक इच्छा आहे इच्छा हा ती का पूर्ण झाली की मी समाधानाने जायला मोकळा बघतात त्या अरे पण तू आता मगाशी तरी बोललास ना की सगळं सुख भोगलो वगैरे 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 हो रे मग आता परत कोणती इच्छा रे म्हाताऱ्या ए तू म्हाताऱ्या मला म्हाताऱ्या बोलायचं नाही सांगायला लागलो बर ठीक आहे मला सांग तुझी काय इच्छा आहे मला सांग मी पूर्ण करतो करशील पूर्ण हो तर ऐक तात्या मला माझ्या पूर्ण कुटुंबासोबत एक फोटो काढायचा आहे तो बघायचा आहे तो पाहिला ना की मी आनंदाने जायला मोकळा बघतात त्या वा म्हाताऱ्या वा खूप छान इच्छा तुझे खूप छान हो ना पण त्या फोटोत वत्सला वहिनी नसेल ना रे अरे इथे इथे ती माझ्यात आणि मी फोटो मध्ये बाजूला लेकर असतो ना झालं की फोटो मी नाही आहे त्या फोटोत मी तुझा कुटुंब नाही आहे ना अरे तात्या तसं काही नाही रे तू देखील माझ्या कुटुंबाचाच भाग आहेस तुला फोटो काढायचा ना माझ्यासोबत तर ऐक आपण आपला एक वेगळा फोटो काढूया त्यात फक्त तू आणि मी आपण दोघेच असू आपल्या म्हाताऱ्यांची मैत्रीची आठवण असेल बघ माणसाचं मन आणि त्या मनाच्या इच्छा माणूस जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने जितका वागतो त्याहून जास्त माणूस त्याच्या इच्छांच्या ढिगाऱ्याखाली दबलेला असतो
जिथून श्वास घेणं, मनसोक्त जगणं आणि वर्तमानात राहणं या सगळ्या बाबींना बाजूला सारून माणूस फक्त कल्पनेने बनवलेल्या इच्छापूर्तीसाठी आयुष्यभर झगडतो आणि जगतो म्हणजे काय? दिवस ढकलतो. माणसाच्या मनात कोणत्या क्षणी कोणती इच्छा जन्म घेईल याचं भान, याचं तारतम्य त्या माणसालाही नसतं. ही गोष्ट आहे एका कुटुंबाची. ही गोष्ट आहे देहाच्या निगडीत असलेल्या नात्यांनी केलेल्या एका विचित्र धडपडीची. ही गोष्ट आहे माणसाच्या एका इच्छेची. कसला विचार करताय गण्या? हा, काल रात्री मी आणि अण्णा सोबत होतो रे. घरी येताना तुम्हाला काहीतरी बोलला रे. काय बोलले तेच तर आठवत नाहीये ना. तात्या, मी आता अण्णा कुणाला म्हणू रे? सांग ना, मी आता अण्णा कुणाला म्हणू? शांत हो दिनकरा, शांत. कल्लाव कतून धावू नका. मला सांगा, मलन काय टांगून येतं का? मलन टांगून येतं का? काल पलन तातत केलं लानाले अण्णा, आता न गेले. ही घटनात वाईट आहे. तावला स्वतःला दिनकल्लाव, तावला. तुझा बस बस बस. मी आता अण्णा कुणाला म्हणू रे? सांग. सांग की रे, मी आता अण्णा कुणाला? दिनकरा, अरे कसा झोपलाय मग रे तुझा बाप? अरे जा की रे, उठ रे, त्याला उठ. हो आप्पा, झोपले नाही ते, वारले. शांत बोलतो काय ते? आप्पा, हो आप्पा, माणसाचं काही खरं नसतं हो. कालच मी आणि अण्णा मद्यपान करीत बसलो होतो. हा तात्या, सोडून ना. अण्णा, अण्णा, कसं झालं? कसं झालं? मी सांगतो. अण्णा रात्री घरी उशिरा मला जवळ बोलवले. मला म्हणाले पायचेच पायचे. मग मी अण्णाचे पाय चेपले. अण्णांना शांत झोप लागली. मग जे अण्णा झोपले ते अण्णा शांत रे, शांत. ए सुधाकर, अरे कुठं गेला होता रे तू? कुठं गेला होता तू? हे काय झालं तू सांग मला, काय झालं? माहित नाही. अहो अण्णा गेले. हे तुम्हाला काय येणं वाटतं का रे? मी येणं वाटतो का? शांत व्हा अप्पा, शांत व्हा. आता आपल्या हातात काय आहे? पंचा. पेपर आजचा आहे बघू. शांत, अयो बाहेर आहे. किती वेळ आताच? अण्णा नाही, अण्णा नाही. कोण आहे मग? माझा भाव होता, भाव. आयो सुद्धा करा, कसं झालं रे? परत तेच. काल मी आणि अण्णा मद्यपान करीत बसलो होतो. मग अण्णा रात्री घरी उशीर आला. मला जवळ बोलवलं. मला म्हणाले पाय चेप. मग मी अण्णाचे पाय चेपलो. मग अण्णांना शांत झोप लागली. मग या अण्णा झोपले ते अण्णा. तू कितीही आगाऊ केलास ना तरी सुद्धा मी तुला देणार नाहीये. बघतेस ना मी कसं देत नाही ते. बघतेस ना ऐका ना काय म्हणते. बरोबरच बोलते मी, कळलं का? बाई हे असं असेल तर देव मला आज रात्री उचलो. हो का? या घरच्या निरागस सुनांनो, काय झालं? बोल आता, तू बोल ना, बोल ना तू. तुला विचारलंय ना. बोला, कुणीतरी बोला. बोलते. हा. मीच बोलते. मी अण्णांची नीट
माणूस गेला की लगेच त्याच्या वस्तूसाठी वाटणी करताय तुम्ही? घरात माणूस वाढला की काय तरी तुम्हाला भांडायचंच आहे. ए सुमन, अहो अण्णांनी तो हंडा मला दिला होता अगं, पण आणि तो मी कुणालाही देणार नाही. कधी म्हणलं होते असं अण्णा? मी सांगताना तेच विचारलं. ए शांत बसा. आता अजिबात आवाज नको आहे मला. तुला कळत नाही, घरची मोठी सून आहे ना तू, हंड्यासाठी म्हणते तू डगांडा हंडा ए. चला झाली हंडाहंडी, भांडाभांडी झाली. दिनकरा सुद्धा करा ते अंत्यविधीचं बघा जरा लवकर. थांबा, यांना विचारतो, हा करायचा अण्णांचा अंत्यविधी? करायचा का? मग बघा ते काय म्हणतात. आजा सुधाकर, मी तुझ्या वडिलांबद्दल काय बोलू रे? मग नका बोलू. अय्यो, बोलू द्या रे, माझी इच्छा बोलायची. अप्पा बोलो तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. अय्यो अण्णा, तुम्हाला माझ्याकडे, माझ्या बायकोकडे, माझ्या पोराकडून, घरदाराकडून श्रद्धांजली हो. अयो ते बाव पूर्ण म्हणा की हो की हो? अय्यो, भावपूर्ण श्रद्धांजली हो. माझ्या कलून पण अण्णांना भाव बोलत लद्दांजली. ए दिनकरा सुद्धा करा. आठवलं मला. इच्छा इच्छा मला आठवलं. काल तुझा बाप काय बोलला होता ते आठवलं. हा त्याची एक इच्छा होती. इच्छा? हा पण कसली इच्छा तात्या? हा, आम्हाला असं काही बोललो नाही त्यांनी. काल रात्री आम्ही दोघं सोबत होतो ना, ते तेव्हा बोलला होता तू मला. यो, काय बोलले हो? अरे त्याला ना त्याचा एक फोटो काढायचा होता. हा. म्हणजे मग कधी सांगणार तात्या? अंत्यविधी झाल्यानंतर? ती मला आता मगाशी अहो आठवलं. तात्या, अंतविधी झाल्यावर का कवटीचा फोटो काढणार का तुम्ही? आता पोतो कथा काढलाल. अण्णा तर झोपेतच गेले की गुपतूप. फोटो कसं काढणार म्हणतोय ते? अयो आणि माणसाची इच्छा अपुरी राहिली की कावळ्याला पिंड शिवत नाही म्हणते तू. अय्यो, चुकीचं बोलता तुम्ही. काढलं पिंड नाही, पिंडाला कावलं असतंय. शांत बसा, शांत. ए सुधाकर, अरे आता कसा काढायचा अण्णांचा फोटो? नाही, दादा हे बघ, आपल्याला काही झालं तरी अण्णांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावीच लागणार आहे, आणि तेही त्यांच्या अंत्यविधीच्या आधी. अय्यो, ते ठीक आहे हो, पण आता अण्णांना फोटो काढायला नेणार कसं तुम्ही? उचलून नेऊ. नतो नतो सायकल ओलून नेऊ. ए दोघं जरा शांत बसता. मी काय म्हणतो, आपण अण्णांना बैलगाडीतून नेलं तर? बैलगाडीतून. एक मिनिट. अरे पण अण्णांना कशाला कुठे न्यायचं? मग रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून थिएटरकर प्रस्तुत सविनय सादर करीत आहोत खास नाट्य परिषद करंडक 2025 साठी लिहिलेली एकांकिका खिचॅक. कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? आणि तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात? आम्हाला फोटो काढायचा. अरे वा, सगळ्यांना? सगळ्यांना नाही, माझ्या वडिलांचा फोटो काढायचा. माझ्या जिवलग मित्राचा फोटो काढायचा. आमच्या अण्णांचा फोटो काढायचा. अरे वा, 3 फोटो? मग तिघांना इथं बोलवा. अरे कोण तिघ? माझ्या वडिलांचा फोटो काढायचा. तुमचा मित्र? अहो, आमचे अण्णा होते. माझ्या मित्राचा फोटो काढायचा आहे. अरे मग बोलवा ना, तिघांना इथं बोलवा. अरे कोण तिघ? तिन्ही व्यक्ती एकच आहे. कोण? माझे वडील. आमचे अण्णा. पण माझा मित्र. अरे मग त्यांना इथं आणा. अहो पण अण्णा काल रात्रीच देवाघरी गेले. आले ना, अण्णा सकाळी देवाघरी आले ना रे. ते आपल्या देवीदासच्या घरी गेले होते ना. देवीदास मामा रे, देवीदास मामा. देवाचा लाडाने त्याला देवा म्हणतात. त्याच्या घरी गेले होते ना. आलेत ना? आलेत तर मग त्यांना इथं आणा. ते इथे नाही येऊ शकत, कारण त्यांना चालता येत नाही. हा, मग तुम्हीच चला घरी. अजिबात नाही. आज तर फक्त माझा फोटो काढायचा होता ना? हो, आज फक्त यांचा फोटो काढायचा होता. आव, पण ते वयस्कर तुला आहे. वयस्कर आहे, जावं लागेल. ते सगळं मला काय माहिती नाही. आज फक्त माझा दिवस आहे. ते सगळं आम्हाला काय माहित नाही. आज फक्त यांचा दिवस आहे. अहो, फक्त एक फोटो, एक. एक फोटो, एक. असं असेल तर ठीक आहे, मग इथेच आपलं नातं संपलं.
ओ बाई हो ऐका ना आता काय आणि मी तुमच्या सोबत कुठे येणार नाही माहिती तुमच्यामुळे माझी ते मॉडेल निघून गेली फोटोग्राफर गेले तर गेले हो तुम्हाला पैसे किती पाहिजे मला पैसे किती पाहिजे मी माझ्या तोंडावर अत्तर नकाशे पुढू हा आणि तुम्हाला काय वाटलं मी फक्त पैशांसाठी फोटो काढतो थांबा ना थांबा कुठे घर कुठे आहे तुमचं अच्छा म्हणजे तुम्ही येताय चला मग लवकर अण्णांची म्हणून आप्पा सुधाकर आणि तात्या सगळे गेले त्या फोटोवाल्याला आणायला. अरे देवा, तात्यांना जर वेळीच इच्छा आठवली नसती तर अंत्यविधी झाल्यावर कसा काढला असता अण्णांचा फोटो? मग नाहीतर काय. दिनकल लाव हा कधी येणाली मानत. अरे बाबा येतील ना येतील, तू जरा शांत बस ना. तू फोटोवाला नाही म्हटलं तर हे बाबा अरे कशाला असं बोलतोय, गेलेत ना ते सगळे आणायला, घेऊन येतील, तू बस तिथं. जाणारा माणूस जातो पण मागच्यांना कामाला लावून जातो. काय? माणसं, अहो भाऊजी ही माणसं कधी येत आहेत ना ते म्हणत होते मी. आय सुमना, हा बोला ना अक्का. ते अंडा खूप छान होता बघ. कितीला होता ते अंडा? अक्का मुळात ना तो अंडा नाही हंडा असतो, कळलं? अय्यो कमला, अक्का परत घे तो अंडा. परत घेणारच आहे मी तो हंडा. ओ अक्का जरा शांत बसा की. तरीही परत घेणार आहे मी तो हंडा. तेच ना कसं घेतेस ते. दाखवतेस तुला कशी घेते मी ते. हो आणि मला बोलायचं ना, काय तुला कधी बोलले होते अण्णा? मला बोलले का कधी असं? काहीच बोलले नाही ए अण्णा. बायांनो, तुमची अजून हंडाहंडीत सुरू आहे का? हे बघा कसा बसा त्या फोटोग्राफरला घरी बोलवलाय, ठीक आहे, आणि त्याला सांगितलेलं नाहीये की अण्णा वारलेत म्हणून. त्यामुळे ते आल्यानंतर त्याच्यासमोर उगीच गळा फाडून रडू नका, कळलं? ए शांता ए निंगा ತಿಳಿತನು ಆ ಮನುಷ್ಯ ಮುಂದ ಸುಮ್ಮ ಎಮ್ಮಿ ಗಪ್ಲೆ ಅಳಬೇಡ ಅನ್ಕೋತು ಸ್ವಲ್ಪ ಗಪ್ಪಾಗಿರು ತಿಳಿದ ಹಾ ಗಪ್ಪಾಗಿರು. ಹೌದಾ? ನಡೀರ್ ನೀವು ಮನೆಗ, ನಿಮ್ಗ ತುಳ್ದ ಹಾಕ್ತೀನಿ. या 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 हा या हे हळू हळू आले. वा सगळ्या माझ्या स्वागताला सज्ज आहे. हा सावकाश सावकाश इकडे इथं इथं इथं. नमस्कार वहिनी, काय चहा वगैरे काही नको? मी करणार पण नाही. गंमत थोडीशी. हे आहेत अण्णा, तुम्ही पटकन फोटो काढा ना. अच्छा, हे इतकंच आहे अण्णा. त्यांच्यासाठी मला स्टुडिओ बंद करून इथे यावं लागलं. अण्णा नमस्कार. नमस्कार अण्णा. मौन व्रत आहे त्यांचा. मौनम सर्वार्थ साधकम. मग डोळे काय म्हटले? ध्यानाला बसले. ध्यानाला बसलेला फोटो काढायचा. हुशार. असं 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 मी पटकन फोटो काढतो, मला जरा जागा. चला सुमन तू इकडे. वन एकदम म्हणायची काय गरज आहे का? अण्णा काका बहुतेक बेशुद्ध पडलं, तुम्ही आधी डॉक्टरांना बोलवा. सकाळी येऊन गेले डॉक्टर. काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की म्हणजे डॉक्टर म्हणाले की म्हणजे अहो सांगतो ना मी, माझा ऐका ना. डॉक्टर म्हणाले की म्हणजे शांत बसताना बोलतो ना मी काय. दादा तू त्यांना शांत बसव, मी सांगतो त्यांना. बघ त्यांना सकाळी डॉक्टर आले होते. ओके. ते म्हणले काळजी करायचं काही कारण नाहीये, घाबरू नका, कारण इथून पुढे बाबांना कोणताच आजार नाही होणार. काय होतं? कसं काय? कारण ते वारलेत ना. डेड बॉडी अरे नालायक माणसांनो, तुम्हाला अकलीचा भाग आहे. तुम्ही सकाळी सकाळी मला मुर्द्याचे फोटो काढायला बोलवलं. मी एक क्षण सुद्धा इथे थांबणार नाही. मी निघालो. फर्नांडिस. अरे कोण फर्नांडिस? हो रहीम असं करू नका तर रहीम. अरे कोण राहील? अरे नाव काय हो तुमचं? नाव गेलं खड्डे, तिथं जीव महत्वाचा आहे. मुर्द्याचे फोटो मी नाही घेणार. घराच्या बाहेर पाठवून जाको बरं तू. तुम्ही महिला असलात ना तरी मी घाबरत नाही तुम्हाला. पटका द्या तुमचा.
आज मी लुंगी घातलं किंवा अरे पण कशाला काढायचा त्यांचा फोटो? आय खुळखुळा, आमच्या अण्णांची शेवटची इच्छा होती. काही इच्छा होती अण्णांची शेवटची? नीट बोलायचं. काही इच्छा होती अण्णांची शेवटची? हा, अण्णांना त्यांचा एक फोटो काढायचा होता, पण काल रात्री अचानकच गेले ना अण्णा. आता अंत्यविधी झाल्यावर कसा काढणार अण्णांचा फोटो? आणि श्राद्धालाही त्यांचा फोटो लागेल, त्यामुळे गुपचूप फोटो काढ, कळलं ना? अरे देवा, अहो पण कसे गेले अण्णा तुम्ही? अरे परत तेच. काल मी आणि अण्णा मद्यपान करीत बसलो होतो. रात्री घरी उशिरा आले, याला जवळ बोलवलं, याला पाय चेप म्हणाले, याने पाय चेपले, मग अण्णा शांत झोप आली, मग त्याला झोप आली. कळालं? तू जास्त शांत पण करू नको, गपचूप फोटो काढ. हो मावशी, अहो पण मला 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 तुम्ही जरा समजून घ्या. माझ्या अख्ख्या खानदानात माझ्या आजोबांनी वडिलांनी असे मुर्द्याचे फोटो कधी काढले नाही. तुम्हाला एक सांगू का, मला प्रचंड भीती वाटते. हो फर्नांडिस. अरे कोण फर्नांडिस? मी फर्नांडिस नाहीये. काय तुमचं नाव काय? असो, वा, छान नाव आहे अशोक. मला सांगा, तुम्ही यांच्या जीव नाही म्हणून घाबरताय ना? जीव असता तर घाबरला असता का? नाही ना. म्हणजे आज जो आहे तो असेपर्यंत आपण नाती गोती, ते माझं घर, ते माझा पैसा करतो. पण आतला गेल्यानंतर आपण राख होतो. म्हणजे आत कोण आहे ते आपण जिवंत असताना ओळखलं पाहिजे. अरे काय म्हणता? कामगार मेळावा चालू आहे, भाषण सुरू आहेत. हो, तुम्ही एवढं बोलता म्हणून एक फोटो काढताना मी निघतो. सरका बाजू. ಅಯ್ಯೋ ಫೋಟೋ ತಗೊಬಂದ್ರಿ ಹ್ಯಾಂಗ ನಮ್ಮಿಬ್ಬರದು ಒಂದು ಫೋಟೋ ತಗೊಂಬರ್ರಿ. ಅಯ್ಯೋ ನೀ ಹುಚ್ಚಿದ್ದೀಯಾ? ಇವತ್ತನ್ನು ಮದುವೆ ಮಾಡಿ ಬಂದೀವಿ, ಫೋಟೋ ತೆಗಿಲ್ಲ. ನೀ ಸುಮ್ ಕುಂದ್ರು. ಓ तुम्ही काढो फोटो. ए अप्पा, काय म्हणते अक्का? अयो जोडी ना फोटो काढा म्हणते. हो अरे बापरे, आवरा शांत शांत बसा, सरका थोडस. वन काय? नाही, माझी पण अशीच बोलत. पण ती तुमची नाहीये. अहो मी काय म्हणते, काय म्हणते पटकन बोल ना. अहो अण्णांना मी मुलीसारखी होते, खूप माया करायची अण्णा माझ्यावर. सारखं सोनूबाई सोनूबाई, मी किती नशिबाने असं म्हणायचे. कोण नशिबान कोण? अहो अण्णा. हा ते असतील. म्हणजे नाही म्हणजे मुद्द्याच बोल, नाही तर परत पडायचे ना अण्णा. अहो अण्णांचा आशीर्वाद घेताना आपला एकही फोटो नाहीये. आता हे आलेच आहेत तर पटकन एक फोटो काढू. चला. या बायका ना कधी काय मागतील सांगते. देवा परमेश्वरा, अरे बघतोयस ना रे, इथे घरात काय चाललंय आणि इथे काय चाललंय. अण्णांसोबतच काढते मी फोटो, कळलं ना? माझ्यासाठी माझे सासरे देवाप्रमाणे उठते बाबा. बसा. दादा. ओ भाऊजी, पहिले आहो मी. एक फोटो एक. हो काका, एक काढा हो अशोक. ए पदर घे. 1 2. बाजूला आधी आपण बाबांचा फोटो काढूया, मग तुमच्या दोघांचा फोटो काढूया. ठीक आहे. हा, धन्यवाद. हो सुधाकर. तुम्हाला एकदम म्हणायचे गरज आहे का? ही माझी सवय आहे. का तर सवय लावून घेतो. काढा लवकर फोटो. एकदम मुळात ना अण्णांना हिच्यासोबत फोटोच काढायचा नसेल. लाडकी सून मिळत नाही, नंतर हिच्यासोबत फोटोच काढायचे नसेल. तुला काय काना करून गेले होते अण्णा? ए नीट बोलायचं. भांडू नका. इथं एक तर अण्णांचा फोटो निघत नाही, तुमची काय कल. ए गाड्या, कुणाला ओरडतो रे? तात्या बरोबर बोलतोय, जरा शांतता ठेवा. हा, 1. फोटो आले. हा, थांबा काय इकडे. मी का म्हणतो, काय म्हणतो? आपण खुर्चीला एक काठी बांधू आणि काठीला अण्णाचं डोकं बांधू. अरे मी तुला एक छताला बांधू. छान बसत आहे. अरे कसं बांधलं? हो ते सुधाकर, मला इथं शांत हवी आहे. अयो मी कशाला पाहिजे तुला? नाही का बुकेट ढगात घालीन सांग मला. मीच आहे शांत. सॉरी, माफ करा. मला असं म्हणायचं होतं, मला शांतता हवी. शांतता इथं म्हटलं तर माफ करा. आम कळलं नाही. सुधाकर सर. 1 2. थांबा. कोण आहे रे? घरात कुठे परश्या कुठे गेला रे? आता काला
अरे हे काय? उदबत्ती. ते दिसतंय रे, पण इथं काय आणलाय? आता पोतो काढल्यावर त्या पोतोतून सुगंध येईल ना. सुगंध 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 फोटोतून सुगंध यावा म्हणून तू चक्क उदबत्त्या पेटवून आणलाय. कुणाचं बाळ आहे हे? लसी वगैरे दिले व्यवस्थित? आमचं नाहीये. अरे बाळा कुठे जाई बाबा? गली गेले. तू का नाही गेला? देवा गली गेले. पण असा फोटोतून सुगंध वगैरे येत नसतो. हा ते काढ काढ काढ. अरे काढ, अरे काढ. मी नाही काढणार. मी अण्णाचा फोटो नाही. काढ ते. काढ लवकर. काढ लवकर. काढ मध्ये घेऊन. बघतो काय रे, बघतो काय? ए आणि सगळेजण ना शांत बसायचं आता. एकदम शांत पाहिजे मला. ओ फोटोग्राफर काढा फोटो. माझ्यावर काय चिडताय तुम्ही? माझ्यावर काय चिडताय? नाही बाबा. एक तर खोटं बोलून मला इथं आणलं, माझी मॉडेल काढून दिली आणि ते 1 2 थांबा एक मिनिट थांबा. हळू हळू. चला फोटोग्राफर बसली मान. काय मान बसली म्हणून सांगताय? मान बसली. हे तुमचे वडील ना, मग जिवंतपणी त्यांना त्यांची इच्छा काय विचारली नाही? आत्ताच काय सगळ्यांची धडपड सुरू आहे? मुळात ना मला माणसाची एक गंमतच कळत नाही. मला जिवंतपणी माणसाला माणसाचं महत्व का कळत नाही? जिवंतपणी अहंकाराने दाबून ठेवलेलं प्रेम, वात्सल्य, आदर, आपुलकी हे सगळं मेल्यानंतरच का उफाळून बाहेर येते? माणूस मेल्यावरच त्याचा देव का होतो? त्याला कारण एकच आहे, कारण जिवंतपणी माणूस सगळ्यांना सहज उपलब्ध होतो म्हणूनच तो क्षुल्लक ठरतो. जिवंतपणी त्याचे कला, त्याचे विचार, त्याचं वात्सल्य, त्याचं प्रेम हे सगळ्यांना सहज मिळतं आणि म्हणूनच माणूस मेल्यावर ज्याला त्याला किंमत मिळते ती जिवंतपणे मिळत नाही. आणि जरी मी आता तुमच्या वडिलांचा फोटो काढला, तो फोटो पाहायला ते आहेत का? आणि अशक्य हो, असं नाही निघत फोटो, नाही होणार. बाबांच्या इच्छा, बाबांच्या इच्छा बाबांनी कधी बोलूनच दाखवलं नाही. तो पुरुषांना कधी संधी मिळते का स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची? तो नेहमी फक्त इतरांच्याच इच्छा पूर्ण करता करता एक दिवस स्वतःसाठी जगे म्हणतो, पण तो दिवस कोणता आहे त्याला कळेपर्यंत त्याचे सगळे दिवसच संपून जातात. बाबा फक्त आमच्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडले. बायका पोरांच्या सुखात सुख मानणाऱ्या या बापाला आम्ही कधीच विचारू शकलो नाही की बाबा तुमची इच्छा काय आहे? काल त्या तात्यांसमोर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली की त्यांना त्यांचा एक फोटो काढायचा होता. ही इच्छा होती बाबांची. आणि तात्यांनी ती जर आज वेळेवर आठवली नसती ना तर बाबांची इच्छा आहे. अण्णांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आमची ही सगळी धडपड आहे हो.
फक्त एवढीच इच्छा नव्हती. अण्णांची फक्त एवढीच इच्छा नव्हती. दिनकरा, तू इकडे बघ. सुधाकरा, तिकडे थांब. तिकडे थांब. पण काय झालं तर? कमल, सुमन, बाळांनो तुम्ही असे या. तिकडे या. काय झालं? एक मिनिट थांबा थांबा. हा आता फोटो निघणार. काढा काढा. मी सांगतोय ना, आता फोटो निघणार. काढा. अरे बाळांनो, अरे तुम्ही असं तोंड का पाडलात? अरे तोंड नका पाडू रे, तोंड नका पाडू. सारं आयुष्य हसत खेळत आनंदात जगला रे माझा अण्णा. तारुण्यात गेलेला नाहीये तो, भरपूर जगून गेलाय. आता खंत कसली रे? हा, माणसाचा जन्म झाल्यावर आपल्याला आनंद होतो ना. निरोप रडत नाही द्यायचा, निरोप रडत नाही द्यायचा. चला हसा बाळ ना, हसा. हा फोटो निघणार, माझ्या आणि अण्णाच्या मैत्रीची शपथ. हा फोटो निघणार. काढा. कदाचित त्यासाठीच फोटो निघत नव्हता. हा, त्यासाठीच फोटो निघत नव्हता. बरोबर. काल तो मला म्हणाला होता, तात्या माझी एक इच्छा आहे रे, मला ना माझ्या या सोन्यासारख्या कुटुंबासोबत फोटो काढायचा आहे. तर तुझी इच्छा पूर्ण केली रे तुझ्या पोरांनी, पूर्ण केली. माणूस जातो रे, त्याच्या इच्छा मात्र इथेच राहतात. किती गोड इच्छा होती ना माझ्या मित्राची. बाळांनो, हा फोटो आहे ना, हा फोटो म्हणजे तुमच्या कुटुंबाचं एक उदाहरण आहे बरं का. एक प्रतीक आहे, आदर्श आहे, आदर्श. हा, अरे घराला घर पण नात्यांच्या तोरणांनी येत असतं रे. एका धाग्यात सगळी फुलं एक साथ राहतात. ही अशी आणि हा फोटोग्राफर, तुमचे पण धन्यवाद बरं का. तुम्ही इथे आलात, माझ्या या मित्राची इच्छा पूर्ण केलात. धन्यवाद धन्यवाद. हे तुमचे पैसे. का? खरं तर आज मी फोटोग्राफर आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आयुष्यातल्या सुंदर क्षणांना कैद करून ठेवायची ताकद माझ्या या कॅमेऱ्यात. आणि कसं आहे ना काका, माणूस जातो पण शेवटी त्याची प्रतिमाच अमर. आणि राहू द्या, असू दे बाळा, असू दे. तर हा माझ्या मानगुटीवर बसेल ना, फुकटची इच्छा पूर्ण करून घेतला म्हणून. फोटोग्राफर, तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि आमच्या अण्णांची इच्छा पूर्ण केलात बघा. धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. फोटोग्राफर, आमची पण एक इच्छा, आम्हाला ना अण्णांसोबत एक जोडीनं फोटो काढायचा आहे. ते आम्हाला आठवण म्हणून राहील बघा. एक काढावं.
आपला पण एक फोटो. एक मिनिट.